छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल मराठा समाजाबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य त्यानं बोलताना केलं त्याच्याबद्दल मी माझा जबाब हा पोलिसांना दिलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करा म्हणून मी सांगितलेलं आहे आणि ती कारवाई झालीच पाहिजे। मला धमकी दिली म्हणून तो विषय मी घेतलेला नाही आहे, पण महाराष्ट्राच्या अस्मितेला कोण धक्का लावत असेल तर त्याच्यावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे। त्याने एकदाच मला फोन केलेला नाही आहे, त्यानं 4 वेळा एकूण फोन केलेला आहे, त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत। आवाज तुझा नसला तरी इंस्टाग्राम अकाउंट तर तुझंच आहे ना, ज्याच्यावर मला माझा व्हिडिओ टाकून धमकी दिलेली होती खाली मोठं अक्षरात लिहून। त्या अकाउंटमध्ये ते डिलीट का केलं, त्याचे स्क्रीनशॉट आणि स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे करून ठेवलेलं आहे सगळ्या लोकांनी। त्यामुळं आता पळून जायचा नेहमीप्रमाणे ज्यांच्या सवयीप्रमाणे तो प्रयत्न करायला लागलेला आहे, पण सगळ्या समाजाला आता कळालेलं आहे मी ज्या पद्धतीनं ह्याच्या अगोदर कधीच मी खोटं बोललेलं नाही। शाहू महाराजांचा विचाराचा वारसा चालवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे कायम। शाहू महाराजांच्या मुद्रेचा मोठो आहे सज्जत सत्यम, सत्यासाठी सज्ज राहणं, आणि हे मी कायम ह्याच्या अगोदरसुद्धा केलं आहे आणि आत्तासुद्धा राहणार आहे। त्यामुळं रात्री कदाचित नशा जास्त चढली असल्यामुळं, कारण पैसे जास्त झाले आणि नशा जास्त चढली, सत्तेचीसुद्धा नशा जास्त चढली असल्यामुळं तसं बोलला असेल। सकाळी नशा उतरल्यामुळं त्याला जरा माझा फोन नाही म्हणत असेल, पण त्याचा तपास पोलीस करतील की, आणि त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे, ते तोच आहे का नाही त्याचे दिलेले आहेत आम्ही। मी सामान्य माणूस आहे, माझी मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोच नाही, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे मुख्यमंत्री, ते कारवाई करतील अशी एक आशा आपण ठेवूया।